स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे टोमॅटोचे खिशी घेतलेले पापड। खिशीचे पापड खूप असे टेस्टी लागतात आणि खुसखुशीत पण लागतात खाण्यासाठी। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे टोमॅटो। इथे 7 ते 8 असे टोमॅटो घेतले आहे। टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कापून घ्यायचे। टोमॅटोमधले बिया असतात त्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर टोमॅटो कापून घ्यायचे आहे। जास्त बारीकी करायची नाही आणि जास्त जाडी नाही करायची। स्लाइस बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचा आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये खिशीचे प्रमाण पण पाहणार आहे। खिची घेताना पाण्याचे प्रमाण, खिची कशा पद्धतीने घ्यायची जेणेकरून आपल्या पिठामध्ये गुठळ्या तयार होणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा व्हिडिओ। पालक पापड, टोमॅटो पापड असे खूप चवीला लागतात हे पापड। नुसते व्हाईट पापड केल्यापेक्षा आपण टोमॅटोचे किंवा पालकाचे पापड केले पाहिजे, जेणेकरून मुलं पालक खायला किंवा टोमॅटो खायला नको म्हणतात। तर अशा वेळेस तुम्ही हे पापड जर त्यांना दिले खाण्यासाठी तर आपल्या मुलांच्या पोटामध्ये पालक टोमॅटो पण जाणार आहे आणि खूप असे पौष्टिक पण लागतात हे पापड, सर्वांसाठीच पौष्टिक आहे। तर टोमॅटो कापल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची प्युरी चांगली, जेवढी बारीक होईल तेवढी बारीक करायची आणि एका चाळणीने आणि गाळून घ्यायची आहे। आता खिशी घ्यायला सुरुवात करूया। पाण्याचे प्रमाण बघू। आता सुरुवातीला टोमॅटोची प्युरी किती आहे ते बघू। तर अर्धा पातेल्याला वरती इतकं टोमॅटोचं प्युरी तयार झाली आहे। आता ज्या पातेल्याने पीठ घेणार आहे त्याच पातेल्याने पाणी पण मोजून टाकायचं। इथे ह्याच पातेल्याने पीठ घ्यायचं आहे तांदळाचं, तर आपण ह्याच पातेल्याने पाणी पण मोजून टाकणार आहे। 1 पातेले इतकं आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर 3 पातेले इतकं पाणी ठेवायचं। 3 पातेले पाणी ठेवलंय, झाकण ठेवून द्यायचं आणि उकळी आल्यानंतर 3 पातेल्यामधलं अर्ध पातेलं पाणी हे साईडला काढून ठेवायचं, म्हणजे नंतर जर आपल्याला लागलं तर आपण टाकू शकतो गरम पाणी उकळी आलेलं। तर चांगली उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत बघू साहित्य काय घेतलं आहे। मीठ घेतलं आहे 1 चमचा इतकं, जिरे घेतले 1 चमचा, 2 चमचे तीळ घेतलं आहे आणि आता अर्धा चमचा पापड खार लागणार आहे। तर आता पातेलं कोरडं करून घ्यायचं आणि पातेल्यामध्ये तांदळाचं पीठ भरून घ्यायचं अशा पद्धतीने। खिशीचं प्रमाणच असं असतं 1 पातेलं पीठ तर 3 पातेले पाणी लागतं। आणि एक लाटणं घ्यायचं आहे, त्या लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे। लाटणं घेताना जाड घ्यायचं म्हणजे जेणेकरून खिशी घ्यायला प्रॉब्लेम येत नाही। खिशी घेण्यासाठी चाटू नसेल तर असे जाड लाटण्याचा उपयोग करायचा। तर आता उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर जिरे, मीठ, तीळ आणि पापड खार पाण्यामध्ये टाकून द्यायचं। बघू शकता पापड खार घातल्यानंतर पाणी कसं फुलतंय आणि लगेच आता पीठ टाकून द्यायचं। आता पीठ टाकून झाकण ठेवून द्यायचं 2 मिनिटांसाठी। अशा पद्धतीने पिठावरती सर्व पाणी येऊ द्यायचं आणि त्यानंतर खिशी घ्यायला सुरुवात करायची आहे। आपण थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं, ते पाणी काढायची गरज नाही आहे, लागलंच आहे। वरून सर्व पाणी टाकून दिलं आहे, म्हणजे साधारण 1 पातेले पिठाला 3 पातेले इतकं पाणी लागतं, तरच आपली खिशी खूप छान होते आणि पीठ पण चांगलं होतं, गाठी वगैरे होत नाही अजिबात पिठामध्ये। तर अशा पद्धतीने घोटून घ्यायचं आहे चांगलं खिशी घ्यायची पिठाला, म्हणजे अजिबात गाठी झाल्या नाही पाहिजे। मदतीला कोणी असेल तर चांगलंच आहे, नसलं तर एकटीने पण केली तरी पण होतात हे पापड। इथे मुलगी होती त्यामुळे चालले तिची मध्ये गडबड करायची आणि झाकण ठेवून द्यायचं। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती मिक्स करत राहायचं आहे पीठ। कच्चं पण राहिलं नाही पाहिजे आपलं पीठ। 1 किलो तांदूळ भिजत घातले होते, 3 दिवस असे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि रोज संध्याकाळी त्यातलं पाणी बदलायचं। 3 दिवसानंतर तांदूळ उपसून सावलीमध्ये वाळून घ्यायचे आणि गिरणीला पीठ बारीक तयार करून घ्यायचं आहे। तांदूळ जर चांगले भिजले तरच आपले पापड अगदी तिप्पट असे फुलतात। तर बघू शकता 5 मिनिटांनंतर आपलं पीठ तयार झालं आहे आणि पीठ आपलं कच्चं राहिलं नाही हे कशावरून समजायचं, तर पीठ हाताला चिटकत नाही। पीठ जर हाताला चिटकलं नाही तर समजून घ्यायचं पीठ हे आपलं तयार झालं आहे।
तर आपल्या हाताला पीठ चिटकत नाही, म्हणजे आपलं पीठ तयार झालं आहे. 5 मिनिटासाठी परत झाकण ठेवून गॅस बंद करून होऊ द्यायचं आहे वाफेवरती. आता एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावून घ्यायचं आहे आतमधल्या बाजूने आणि पीठ त्यामध्ये टाकायचं. पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. हे पीठ खूप गरम असतं त्यामुळे जपून करा. जास्त हात भाजत असेल तर लाटण्याने पण गाठी फोडून घ्या. गाठी नसतात शक्यतो, पण अगदी मऊ असं होतं पीठ लाटण्याने. तर छान असं मऊ झालेलं आहे आपलं हे पीठ. या पापडची फक्त खिशी घेण्याचीच खूप मेहनत असते, नाहीतर खूप अशी सोपे पापड आहे आणि फुलतात पण खूप छान तिप्पट. तर इथे एक मोठा कागद आथरून घेतला आहे प्लॅस्टिकचा. त्यानंतर हे पापडाचं मशीन आहे आणि मशीनच्याच आकाराचे 2 आपल्याला कागद कट करून घ्यायचे आणि कागदांना तेल लावायचं आहे. एकदा तेल लावल्यानंतर आपल्याला सारखं तेल लावायची गरज नसते, त्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं तेल लावायचं, म्हणजे पापड तेलगटी होत नाही आणि चिटकत पण नाही पापड. मशीन जर नसेल तर तुम्ही डिशवर पण अशा पद्धतीने पापड करू शकता, पण मशीनने अगदी झटपट असे पापड होतात. हे 300-350 पर्यंत मशीन भेटून जातं कोणत्याही दुकानमध्ये भांड्याच्या. तर बघू शकता गोल गरगरीत असा पापड तयार झाला आहे. तर पातळ पण खूप झाला आहे. आणखी एक करून दाखवते. असं नाही की हाताने एकदम गोल गरगरीत गोळी केली पाहिजे याची, तसं पण काही नाही. कसा पण आपण पिठाचा गोळा मशीनवरती ठेवला तरी पण तो पापड गोल गरगरीतच येतो. तर सर्व पापड इथे आता करून घेऊ आपण. अगदी सोपे पापड आहे तांदळाचे. पालकाचे पापड पण रेसिपी लवकरच येणार आहे आपल्या चॅनलवरती. तर सर्व पापड इथे करून झाले आहे. दिवसभर पापड चांगले उन्हात वाळत घातले आणि वाळल्यानंतर बघू शकता तुम्ही पापड खूप छान रंग आलेला आहे. एका खिशीमध्ये थोडासा टोमॅटो जास्त झाला त्यामुळे छान रंग आलेला आहे आणि एकात थोडासा कमी झालं त्यामुळे थोडासा फिकट असा रंग आलेला आहे. तर तिप्पट फुलत आहे पापड. तेल तापल्यानंतर आपण तेलामध्ये पापड सोडायचा आणि पापड तळून बघितले तर पापड अगदी तिप्पट असे फुलणारे तयार झाले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे उन्हाळी कामासाठी त्यांना पापड करण्यास मदत होईल या व्हिडिओमुळे आपल्या. अगदी साधी सोपी सिंपल पद्धत सांगितली आहे, अचूक प्रमाण सांगितलं आहे, परफेक्ट असं, अजिबात बिघडणार नाही अशा पद्धतीचे पापड जर केले तर. खुसखुशीत पापड तयार झाले आहे आपली तर तांदळाचे टोमॅटोचे. तर भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये छोटेशा रेसिपीसह. उन्हाळी कामाचीच रेसिपी घेऊन येणार आहे आता सध्या. तर सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.